रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। मला खूप आनंद वाटतोय की आपण खूप चांगले सबस्क्रायबर्स करताय, जास्तीत जास्त लोक बघताय। मला आनंद वाटतोय की मी राईट ट्रॅकवरती काम करतोय। मंडळी, आज आपण परत एक सुंदर आणि खूप चांगला असा फ्लॅट रेडी टू मूव विथ OCCC लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे। बिल्डिंग जर बघितली तर जवळजवळ 25 माळ्याची आहे। दोनच बिल्डिंग आहे, ए विंग आणि बी विंग, जास्त नाही आहे। पण ए विंग बी विंग जरी असलं तर ह्या दोन विंगसाठी जरी बघितलं तर तुम्ही बघू स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पार्किंगसाठी एक वेगळ्या बिल्डिंगचं प्रावधान, असाच एक 1090 कार्पेटचा 3 BHKचा फ्लॅट आहे। महावीर स्क्वेअर नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे मानपाड्याला आहे। मानपाडा ठाणे स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती महावीर स्क्वेअर नावाचं प्रोजेक्ट आहे, जिथे भविष्यात येणारं ठाणे टू बोरिवली टनलचं जे काम चाललेलं आहे त्यालाच लागून असणारा हा प्रोजेक्ट असेल। ज्या मंडळींना बाल्कनीची सवय आहे किंवा बाल्कनीच हवी आहे आणि असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण पाहिजे, त्या बाल्कन्यांचा जर विचार केला तर जवळजवळ 4 ते 5 बाल्कन्या आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये मिळतील। आणि खूप सुंदर असा अनयूज अनटच असणारा हा 3 BHK फ्लॅट असेल। आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर आत्ता नवीनच इथे सगळा विषय चालू झालेला आहे। बिल्डिंगची ओशाली लोक काही राहायला आलेत, काही राहायला येत आहेत, पण माझ्या हिशोबाने होळी किंवा एक गुढीपाडव्यापर्यंत हे पूर्ण बिल्डिंग्स म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये लोक राहायला आलेत, बाजूच्या बिल्डिंगला पण सॉफ्ट पोझिशन द्यायला चालू केले। अशाच पद्धतीचं करत हे प्रोजेक्ट आहे आणि ते दोनच विंगचं सुंदर असं कॉम्प्लेक्स आहे। आणि याच्यातला आपण 3 BHK फ्लॅट बघतोय। ज्या लोकांना निसर्गरम्य वातावरणात एन्जॉय करायचं आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला असू शकतो। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे, इथे जे फ्लॅट असतील ते सगळे एक सिटी फेसिंग आहेत आपण आणि एक हिल फेसिंग आहेत। आपण सध्या जो फ्लॅट 3 BHK दाखवतो हिल फेसिंगचा फ्लॅट आहे। पावसाळ्यात तर इकडे खूप सुंदर आणि खूप चांगली मज्जा येते। थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट असते। तर हा फ्लॅट जो आहे बाहेर येताना ईस्ट आहे, आतमध्ये जाताना वेस्ट आहे। आणि विशेष म्हणजे जेव्हा हा फ्लॅट आपण बघून झाल्यानंतर जर आपण बघितलं तर ज्यावेळेला फ्लॅटच्या आपण समोर येणार आहोत त्या फ्लॅटच्या समोर प्रशस्त आणि खूप अशी मोठी अंगण टाईप तुम्हाला जागा, इथे कोणाचं डिस्टर्ब नाही, कारण एकच फ्लॅट असल्याकारणानं इथे एवढी मोठी जागा तुम्हाला मिळते। समोर 2 फ्लॅट आहेत। ह्या साईडला जर गेलं तर आपण इकडे पण फ्लॅट्स आहेत, पण आपल्याला लिफ्ट जर बघितलं तर 1 2 3 लिफ्ट तुम्हाला इकडं नक्की मिळतात। आणि परत ज्यावेळेला सर्व्हिस लिफ्ट बघितली तर सर्व्हिस लिफ्ट पण त्या साईडला ऑलरेडी एक प्रावधान केलेलं आहे। आणि नंतर मग तुम्ही ज्यावेळेला ह्या घराच्या पुढे तुम्ही जागा बघा किती मोठी जागा आहे। आणि ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला हे वेस्ट असणारं फ्लॅट असेल। आणि ज्यावेळेला आपण घरात येतो त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इथे किचन दिलेलं आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल। हे बघू शकता, इथे किचन मोठी साईजमध्ये दिलेलं आहे। आणि किचनच्या जर बाहेर आपण आलो तर ते ड्राय बाल्कनीसाठी प्रतिमाशी मोठी जागा आहे। आणि अगदी ड्राय बाल्कनीमध्ये जरी आपण उभं राहिलो तर तुम्हाला इकडे डोंगरच दिसणार, म्हणजे झाडी झुडपच दिसणार। इकडनं सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या किचनच्या बाल्कनीमधनं पण मिळतो। आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असताना हा बिल्डिंगचा फ्लॅट खरं काढलेला होता, पण आता हा फ्लॅट रेडी झाला, OC आली, ह्या मालकाने याला विकायचं ठरवले। आणि मग किचनच्या नंतर आपण जर आलो तर असा तुम्हाला 84 फुटाचा मोठा चांगला प्रशस्त असा हॉल मिळतो। आणि हॉलच्या बाहेर आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर अशी सुंदर अशी चांगली बाल्कनी आहे, जी तुम्हाला चांगली वापरता येणार आहे। आणि तुम्हाला प्राण्यांचा पक्ष्यांचा, हे बघा कावळे बघा, तिथे समोर कावळा आहे, तिथे माकड आहे, म्हणजे तुम्हाला हे सगळं इथं अनुभवायला मिळते की आवाज येतोय पक्ष्यांचा, प्राण्यांचा आवाज, हे फिलिंग मात्र तुम्हाला इथे नक्की येणार। बघा कोकिळेचा आवाज येतोय, म्हणजे ह्या पद्धतीचं वातावरण तुम्हाला इथं नक्की मिळेल। खारुताई दिसेल, म्हणजे अशा पद्धत ज्या माणसाला निसर्गाची आवड आहे, ज्यांना असं शुद्ध वातावरण, शुद्ध हवा, पावसाळ्यात तुम्ही जर बघितलं तर सुंदर असं मस्त इथं तुम्हाला एकदम भारी असतं इथे। अशा पद्धतीचं खरं तर हा फ्लॅट आहे। फ्लॅट खरं घ्यायला पाहिजे। ज्या लोकांना सिटीमधनं जाम त्रास झालेला आहे आणि आता बाबा रिलॅक्स आयुष्य जगायचं, त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा फ्लॅट चांगला असू शकतो। विशेष म्हणजे इथे जे कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्सच्या खाली जर बाहेरून कोणी गेस्ट आले तर त्या गेस्ट लोकांसाठी पण खाली 2-3 रूमची बिल्डरनं व्यवस्था केलेली आहे। एमर्जन्सी जर काही मेडिकलची सुविधा झाली तर त्याच्यासाठी पण त्यांनी एक ॲम्ब्युलन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने केलेल्या आहेत। नंतर हा गेस्ट बेडरूम आहे। गेस्ट बेडरूमची साईज जरी बघितलं तुम्हाला जाणवेल की ह्या गेस्ट बेडरूमची साईज पण खूप मोठी आणि चांगली आहे। तिथून इथपर्यंत जर बघितलं तर जेवढा मोठा हॉल आहे तेवढाच मोठा तुमचा बेडरूम असणार आहे। आणि विशेष म्हणजे परत ह्या बेडरूमला जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला प्रॉपर इकडे परतही ह्या बेडरूमला प्रॉपर अशी बाल्कनी आहे, जी बाल्कनीमधनं तुम्ही बघितलं तुम्हाला निसर्ग आणि निसर्गच ह्यामधनं दिसणार आहे। ही बाल्कनी थोडीशी आपली पुढं पण जाऊ शकते।
जर आपण ह्या पद्धतीने जर पुढं घेतलं तर हे पण पुढं जाईल, तर अजून थोडीशी मोठी बाल्कनी नक्की होऊ शकते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार तुम्ही परत इथे कपाटाची सुविधा करू शकता इथे, किंवा हात धुवायला यायला त्याला लावायचं म्हटलं तरी लावू शकता. आणि नंतर मग तुमचं हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं परत मोठं प्रगतचं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि इकडे जर आपण आलो तर परत प्रॉपर ड्राय बाल्कनीची कपडे सुकवण्यासाठी तुम्हाला इकडे प्रावधान केलेली बाल्कनी पण इकडे मिळते. म्हणजे थोडक्यात तुम्ही बघितला तर बाल्कन्या खूप आहेत ह्या घरामध्ये. आता ज्यावेळेला आपण हा इकडचा बेडरूम संपल्यानंतर आपण ज्यावेळेला पलीकडल्या साईडला जाणार आहोत तर त्यावेळेला हॉलमधनं एक रूम तिकडल्या साईडला आणि बाकीचे 2 रूमची साईज इकडे आहे. आणि मग इकडे जर आपण आलो तर इथं तुम्हाला परत एक बेडरूम आहे. ह्याच्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर मोठी आहे. आणि इथे परत कपाटासाठी अशी वेगळी जागा ऑलरेडी इथे तुम्हाला दिलेली आहे. आणि तसं बघितलं तर ते फायर ब्रिगेडचे पाईप वगैरे सगळे आलेले आहेत. आणि परत तुम्हाला याच्यामध्ये पण जरी आपण आलो तर असा सुंदर असा व्ह्यू आहे जो तुमच्या घरामधनं तुम्हाला, जो क्लब हाऊस आहे, जे स्विमिंग पूल आहे, जे रनिंग कंडिशन्समध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतात. निसर्ग आणि स्विमिंग पूल आणि हे बघा परत प्राणी आणि पक्षी तुम्ही तुमच्या घरातनं एन्जॉय करू शकता. म्हणजे अशा पद्धतीचा हा व्ह्यू आणि सुंदर असा फ्लॅट हा आहे. ठाणा स्टेशनपासून जायला यायला थोडंसं लांब आहे, पण राहायच्या हिशोबाने जर बघितलं तर सुंदर आहे. आणि परत तुम्ही आपल्या ह्या कॉमन वॉशरूममध्ये आलो आपण तर इकडे जर परत आपण आलो तर इथे परत तुम्हाला वॉशिंग मशीनचा पॉईंट परत पण दिला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या घरामध्ये बाल्कनीची संख्या, ड्राय बाल्कनी घ्या किंवा बाल्कनी घ्या, खूप मोठ्या जास्त संख्येमध्ये आहेत. म्हणजे 5-6 तरी होतात मला असं वाटते. त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या लास्ट बेडरूमला येणार आहोत त्यावेळेला ह्या लास्ट बेडरूमच्या आतमध्ये आल्यानंतर इथे परत तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथे चांगल्या पद्धतीचं नवं कोरं तुम्हाला इथं मिळेल. गिझर लावायची आपल्याला इथं गरज आहे. हा नवा कोरा फ्लॅट आहे. ज्या लोकांना नवा कोरा आणि अंटस फ्लॅट हवा आहे, बाल्कनी पाहिजे, निसर्ग पाहिजे, त्या लोकांसाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो. त्याच्यानंतर मग परत तुम्हाला इथे हे शेवटचं बेडरूम आहे. याच्यात पण एवढं मोठं कपाट लावण्यासाठी जागा आहे. आणि समोर तुमचा इथे बेड येईल. आणि बेडच्या नंतर परत तुम्हाला ह्या बेडरूमला पण तुमची अशी भरगच्च मोठी आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी मात्र तुम्हाला ह्या घरामध्ये पण परत मिळते. ज्या घरातनं तुम्ही माकडाचं पिल्लू बघा कसं तुमच्या झाडावरती चढते. मला असं वाटते ह्या अशा पद्धतीचं खरं वातावरण इथे आहे. लोक राहत आहेत. काहींच्या शंका समाधान येणार की बाबा फिनिशिंग, तर खरोखर फिनिशिंग वगैरे सगळं लावलेलं आहे. त्याच्यामुळं मला वाटतं मागच्या वेळेला कोणतरी विचारलं होतं प्राण्यांचं काय, तर मोठे प्राणी वगैरे काही इकडे येत नाही. तर हा हे माकडं म्हणा, झाडं, हे पक्षी बिक्षी हे येणार, पण मोठे प्राणी इकडे काही येणार नाहीत. अशा पद्धतीचं खरं इथं हा फ्लॅट आहे. हा जो फ्लॅट आहे हा ह्या मालकांना विकायचा आहे. यांनी ताबा घेतलेला आहे घराचा. जर हा फ्लॅट तुम्हाला घ्यायचा असेल तर मला नक्की सांगा. मी याची चावी माझ्याकडे आहे. मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. आणि याची जी किंमत आहे मालकांनी सांगताना आपल्याला 1,85,00,000 रुपये सांगितले आहे. थोडंफार ते निगोशिएबल त्याच्यामध्ये नक्की होईल. जर हा फ्लॅट तुम्हाला ईस्ट वेस्ट फ्लॅट, बाल्कनी फ्लॅट, सगळ्याच गोष्टींचं जर ॲडजस्टमेंट असेल तर कुठंतरी काहीतरी आपल्याला पण ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीचा जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर मला असं वाटते मला फोन करा. मी हा फ्लॅट नक्की दाखवतो. आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा. कारण आम्ही रोजची मेहनत, रोजचा विषय काय ना काय आहेच आहे. मला असं वाटतं तुम्ही सगळे जरा थोडं आमच्यावरती कृपादृष्टी ठेवा आणि आमच्या फ्लॅट बघितल्यानंतर त्याला लाईक, शेअर, कमेंट्स आणि अजून ते सबस्क्रायबर्स करा. म्हणजे आम्हाला मानसिक समाधान मिळेल की आपण काम करतोय ते परफेक्ट करतोय. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.